भटोबास असे बसलेले आहेत, स्वामी असे बसलेले आहेत, बरेचसे शिष्य येत आहेत आणि ते शिष्य स्वामींचं पूजन करतायत आणि भटोबासांना खंती आहे मनामध्ये, स्वतःच्याच विषयीचा दारिद्र्यपणाचा प्रचंड अशा प्रकारचं दुःख आहे आणि ते स्वामींना म्हणतात की जीजी माझ्याकडे परमेश्वर भजावया पूजावया काही द्रव्य नसे, माझ्याकडे मला तुमचं पूजन करायचं आहे परमेश्वराचं, पण माझ्याकडे काही द्रव्य संपत्ती नाही आहे, काही द्रव्य संपत्ती नाही आहे. तेव्हा स्वामी त्याच्यावरती जे काही प्रतिवाद करतात, जे उत्तर देतात ते आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारण्याची अत्यंत गरज आहे. स्वामी म्हणतात हा भटो हांगा परमेश्वर जो आहे तो काही अन्य सामुग्री भजावा पूजावा लागत असे, या काही खारीक बदाम आणि नारळ आणि पोफळ किंवा हारण तुरे याने काही परमेश्वराने भजावा पूजावा लागत असे. परमेश्वर कायसेनी भजावा पूजावा या लागत येऊ नसे, तो आठवणे स्मरणे चिंतने मनने कीर्तने पूज्य भज्य की गा, परमेश्वर प्रत्येही आठवावा. या बाह्य साधनांचं देवेत आपल्या परमेश्वराचं भजन पूजन होऊ शकत नाही. या बाह्य गोष्टी आहेत त्या आपण आपल्या व्यवस्थेसाठी वापरतो, वापरा, हरकत नाही, काही हरकत नाही, वापरा. परंतु हे करत असताना तुमच्या हृदयातला जो भाव आहे तिथं असं नाही उमटला पाहिजे की माझ्याकडे फक्त सुपारीच होती, मी बदाम आणि खारीक आणि त्याचे पानं नाही ठेवू शकलो. हा जो अप्राप्तीचा भाव आहे हा परमेश्वराच्या भावाशी संबंधित असला तर अधिक सोयीचा आहे, पण तो त्या वस्तूच्या भौतिक वस्तूशी संबंधित असेल तर मात्र तुम्ही विधी किंकर होत आहात.